सर, मूळ मंदिराच्या भिंतीवरती काही आकृती कोरल्या गेलेल्या आहेत. आता भक्तांचं असं म्हणणं आहे की त्या 64 योगिनी आहेत. पण मंदिराच्या शास्त्रानुसार त्या आकृती नक्की काय आहेत? खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला. आपण त्या जर मोजल्या तर त्या 84 आहेत. अच्छा. हां. आणि 64 योगिनींचं वर्णन आपल्याला येतं ते शिलालेखामधून येतं. या महालक्ष्मीचं वर्णन करताना 64 योगिनींनी परिवेष्टित असलेल्या महालक्ष्मीचा असा उल्लेख आहे. आपण जेव्हा मंदिर बघतो त्यावेळेला महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी ही 3 मंदिरं एकाच रचनेमध्ये पाहतो. पण यातलं महाकालीचं मंदिर आणि महालक्ष्मीचं मंदिर या 2 वेगवेगळ्या शैलीत, वेगवेगळ्या कालखंडात निर्माण झालेली 2 स्वतंत्र वेगळी मंदिरं आहेत. आणि महालक्ष्मीच्या मंदिराभोवती 64 शिल्प आहेत. ती 64 योगिनींची आहेत. ज्या भागावरती ही शिल्प आहेत त्या भागाला मंडोवर म्हटलं जातं. म्हणजे मंदिराच्या मांडीच्या वरचा भाग असतो त्याला मंडोवर म्हणतात. म्हणजे मंदिराची बाह्य भिंत. या भिंतीवरती मंदिर सजावटीसाठी वेगवेगळी शिल्प असतात. मग ती नर्तकींची असतात, विविध वादकांची असतात, पत्र लिहिणाऱ्या लेखिकेची असतात किंवा शृंगार नायिकांची असतात. या शिल्पांना एक विशिष्ट नाव आहे, अतिशय सुंदर नाव आहे, त्याला सुरसुंदरी म्हणतात. तर या सुरसुंदरी आपल्याला महाकालीच्या मंदिरावरती पाहायला मिळतात. आणि महालक्ष्मीच्या मंदिरावर म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये प्रवेश करत असताना, पूर्वद्वारातून प्रवेश करत असताना जिथं त्याचा प्रवेशद्वार आहे तिथून ते सरस्वतीच्या बाजूच्या प्रवेशद्वारापर्यंत एकूण 64 शिल्प आहेत. ती त्या 64 योगिनींची आहेत. आणि महाकालीच्या मंदिरावरती असलेल्या ज्या इतर शिल्प आहेत ती त्या सुरसुंदरींची आहेत. भरताचं नाट्यशास्त्र किंवा प्राचीन सांस्कृतिक कला दाखवणारी ती शिल्प म्हणून त्यांचं सुरसुंदरी हे अतिशय अप्रतिम नाव आहे. आणि अशा अनेक सुरसुंदरी आपल्याला बघायला मिळतातच आणि त्याचबरोबर 64 योगिनीसुद्धा बघायला मिळतात. वा सर, खऱ्या अर्थाने या वर्षी मला आईविषयी आणि मंदिराविषयी एवढं कळलंय. तुम्हाला सुद्धा कळलंय की नाही? या जागेचा महिमा वाढवला तो भक्तांनीच. काकड आरतीला सुद्धा 20-25 किलोमीटर चालत हे भक्त येतात. तोही दिवस मी येऊन देवीचं दर्शन दरवर्षी घेते, अगदी लहान असल्यापासून. आणि माझी ही मान्यता आहे की दर्शनासाठी ज्यावेळी येतो त्यावेळेला देवीच आपल्याला एक शक्ती देते, जी आपल्याकडे असते त्याला एक ऊर्जा मिळते. त्यामुळे मी सर्व भगिनींना नवरात्रीच्या शुभेच्छा देते. दरवर्षी येतो इथं. दरवर्षी अनुभव म्हणजे काय सांगायचं, आई बोलवते इथं. दरवर्षी म्हणजे ते उत्साहाने येतो, ते उत्स्फूर्त असतं, हे असतं. त्याच्यामुळे दरवर्षी आई बोलवते त्याच टायमाला इथं येतो, आनंदाने दर्शन घेतो. सगळ्या इच्छा पूर्ण होतात. वर्षभर काय काय आपण मागतो ते सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आतापर्यंत असं कधी झालं नाही की मी मागितलं आणि ती इच्छा पूर्ण झाली नाही. गेले जवळपास मला असं वाटतं नवरात्रीमध्ये मी पहिल्यांदाच आलेली आहे दर्शन घ्यायला. पण इतर वेळेला मी अगदी महिन्यातून 2 महिन्यातून एकदा येते. पण मला इथल्या कोल्हापूरच्या आईचं, अंबाबाई देवीचं, कुलस्वामिनीचं आपल्या खूप चांगले अनुभव आले. ज्या वेळेला मी इथे आलेली आहे त्या वेळेला काही ना काही भरभराट माझ्याकडे झालेलीच आहे. आणि आता जे काही आजचं दर्शन झालं ते तर खूप सुंदर झालंय. असंच आईने माझ्या आशीर्वाद द्यावा हीच माझी इच्छा आहे. 2दा येऊन गेलो कोल्हापूरला. ह्याच्या अगोदरही मी येत होती. मला आईची जास्त खूप ओढ आहे, त्यामुळे मी ते वर्षातून 1दा-2दा येतेच. आणि मला आईचा खूप अनुभव आहे. मी जी इच्छा मागेन ती आई माझी पूर्ण करते. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.